नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते अशा पितरांचे श्राद्ध केले जाते. सर्व पितरी दर अमावस्येला नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे चांगले मानले जाते. असे केल्यास पितर सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकतात अशी मान्यता आहे. या दिवशी पितरांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पितरांचा रागही दूर होतो असे म्हणतात. तसेच सर्व पितृ दर अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केल्यानंतर पितृचालिसा पाठ करणेही शुभ असते. पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान करणे किंवा लसूण कांद्याचा वापर करणे टाळावे. धार्मिक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी करणे टाळावे. कोणाकडून उसने पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये. घराच्या डागडुगीचे काम करणे टाळा. नवीन कपडे, दागिने इत्यादी वस्तू खरेदी करणे टाळा. खोटे फसवणुकीचे कार्य करणे टाळावे. स्वतःच्या सामर्थ्यानुसार गरजूंची मदत करावी. घराच्या छतावर स्वच्छ भांड्यामध्ये पाणी, अन्न आणि गोड पदार्थ ठेवावा. सर्व पितृ विसर्जनी अमावस्या किंवा महालय हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली गेली आहे. शास्त्राप्रमाणे या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्याने शेकडो वर्षांपासून अतृप्त आत्मांना मोक्ष प्राप्त होतं. परंतु प्रत्येक काम एक उचित विधीने केल्याने पुण्य प्राप्त होते. म्हणून श्राद्ध कार्य हेतू काही महत्त्वाचे नियम पालन करून श्राद्ध की क्रिया उचित प्रकारे करावी, ज्याने पितरांना शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते. दुसऱ्याच्या निवासस्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये. श्राद्धात पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मणाद्वारे पूजा कर्म करावं. ब्राह्मणाचा सत्कार न केल्याने श्राद्ध कर्माचे श्राद्ध संपूर्ण फल नष्ट होतात. श्राद्धात सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पित केलं जातं. नंतर हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्त पिंडदान केलं जातं. चांडाल आणि डुक्कर श्राद्धाच्या संपर्क आल्यास श्राद्धाचं अन्न दूषित होऊन जातं. रात्री श्राद्ध करू नये. संध्याकाळी आणि पूर्वाह काळात देखील श्राद्ध करणे उचित नाही. या गोष्टी करा. दान पूर्वजांच्या इच्छानुसार दान करा. या काळात गाईला दान केलं पाहिजे. यानंतर तूप, चांदी, पैसा, फळ, मीठ, तीळ, कपडे आणि गुळाचे दान करावे. या दानाचा संकल्प केल्यानंतर आपल्या ब्राह्मणाला द्यावे. श्राद्ध काळात हे दान तिथीनुसार करावं. असं केलं तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे.